कीर्तनकारामुळे कीर्तन कधी मोठं होत नाही, कीर्तनामुळे कीर्तनकार मोठा झाल्याशिवाय राहत नाही. आयुष्यभर लक्षात. माणसामुळे कधीच व्यासपीठ नसतं, व्यासपीठामुळे माणूस असतो. आमच्यामुळे काहीच नाही आहे. आम्ही ज्याच्यामुळे आहोत त्याची कृतज्ञता आमच्याकडे असावी. तुका म्हणे मज बोलविता देव आपुलिया बळे नाही मी बोलत, सका कृपावंत वाचा त्याची. साळुंकी मंजुळ बोलत से वाणी कविता धनी. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणीनाम देहमाश्रित प्राणापान समायुक्त पच्चामेन्यम चतुर्विधम. चालवणं बोलवणं सोड रे अर्जुना, सूक्ष्मता लक्षात घे. अन्न पचवणारा जठरामधला अग्नी सुद्धा मी आहे. पंचमहाभूत मी, अनुरेणू मी, सुरुवात मी, शेवट मी, अनंत काल मी, वेड्या तूही मीच. हे ज्या दिवशी तुला कळेल त्या दिवशी तू अखंडपणे माझं चिंतन करशील. आणि करावंच. ही जी पंच ज्ञानेंद्रिय आहेत ही देवाच्या कारणी. हस्त पवित्र यदि दान पुण्यम, पाद पवित्र यदि तीर्थयात्रा, मुख पवित्र यदि नाम घोषम, हृदय पवित्र यदि ब्रह्मनिष्ठा. प्रथमेनार्जितं विद्या, द्वितीयेनार्जितं धनम, तृतीयेनार्जितं पुण्य, चतुर्थे किम करिष्यति. पहिल्या 25 वर्षात ज्ञान नाही मिळवलं, पुढच्या 25 वर्षात पुण्य नाही मिळवलं, त्याच्या पुढच्या 25 वर्षात पैसा नाही मिळवला, बाकीच्या 25 मध्ये काय करणार आहे तुम्ही. श्वानापरी गती झाली, अवघी करती हाडहाड, कुत्र्यासारखे हाल होणार दादा. म्हणून वेळेत सगळं करा. पैसा वेळेत कमवा, ज्ञान वेळेत कमवा, आणि सामर्थ्य अर्थात भगवंताचं नाम वेळेत घ्या. नाही तर काय फायदा आहे दादा, सांगा ना मला. काही नाही. 7 गोष्टी नरकात नेतात म्हणजे नेतातच. मांस, मदिरा, चोरी, जुगार, परस्त्रीगमन, वेश्यागमन आणि शिकार. नेतातच, पर्याय नाही त्याला, होणारच चे. विनंती आहे, कशाला छोट्या छोट्या गोष्टीच्या. अहो ही खाणारी पिणारी माणसं सप्त्याच्या पंक्तीत सुद्धा म्हणतात, बादलीतली तरी तरी द्या. सप्त्यात तरी बादलीतलं खालचं खा का, सप्त्यात बी तरीच खायची तुला का, तिथं बी रसाच वाढायचा नसतो दादा. नाही चाल. विनंती आहे, दुतच्च मासम मदिराच्च वेश्या. सामर्थ्याने ही जी 7 गोष्टी सांगतात ना शास्त्र, दुतच्च मासम मदिराच्च वेश्या, चौर्दार्यसे हा परिहार सेवम, एतानी सप्त व्यसनानी लोके, घोरती घोरम नरकम नयंती. हे चालणारच आहे. म्हणून विनंती आहे, यातनं वाचायचंय अखंड चिंतन. हे सगळं सोडा. इथं बसलेले गोवा गुटखा तंबाखू दारू खाणारे पिणारे हातावरी करा. इतकं व्यसनमुक्ती गतपुरी का. हो दादा, हिला नाही कळायचं, त्याला कळलं ना. तुकडोजी महाराज म्हणतात बघा, पाप करोनी पापी म्हणे सैरा वैरा पळतैर, काय काय केलंस भल्या माणसा देवाला सार कळतैर, काय काय केलंस भल्या माणसा देवाला सार कळतैर. देवाला न सांगता कळतं, सांगायची गरज पडत नाही दादा. पण इथं लपवाल तिथं लपवायच्या पात्रतेचे राहू नका. लोकांसाठी चांगलं वागू नका. चांगलं वागणं समाधान देईल म्हणून चांगलं वागा. आणि चांगलं एकच आहे, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. बाकी सगळा जगत भास आहे, बाकी सगळं खोट आहे. इथे सत्य जर तू आहे तर माझ्यासाठी सत्य विठोबाचं चिंतन आहे. आणि हेच जर गीता भागवत सांगते तर हे श्रवण करणं माझं कर्तव्य आहे. आणि हे एकदा केलं आयुष्यात तयाचा हरिक वाटे फक्त भजन. विठोबाय राखो माय हरी जय जय, विठोबाय राखो माय, विठोबाय राखो माय, हरी 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 जय जय जय, विठोबाय राखो माय.
आयुष्यभर तुझं चिंतन करण्याचं सामर्थ्य दे देवा. याच्यासाठी पाहिजे ते तत्व सांभाळायला तयार आहे. तुला वाटत असेल दानेश्वरी गाथा गीता आयुष्यभर हे ग्रंथ कानाशी आणि मुखाशी असतील तर हे तुझ्यापर्यंत पोचवत असतील देवा. विनंती आहे जर ही श्रवण भक्ती तुझ्यापर्यंत पोचवत असेल. गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे, अखंड चिंतन विठोबाचे. गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे, अखंड चिंतन विठोबाचे. विठोबाचे तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवापार. तुका बराय सांगता जसं गोकुळच्या सुखांत पार नाही लेखा तसं माझं भाग्य की मी तुझ्या दारी आहे. तुझं नामचिंतन माझ्या मुखात आहे, याच्यापेक्षा मोठं भाग्य काय विठ्ठला. नाही तेवढं करता आलं तर कमीत कमी अशा कुटुंबाची सेवा माझ्या हातून व्हावी जे तुझ्याशी निष्ठेनं जोडलेली आहेत, ज्याची महिन्याची वारी काकडा हरिपाठ चुकलेला नाही अशांची सेवा म्हणजे माझ्या भाग्याचा पराकाष्ठ आहे, माझ्या भाग्याची पूर्तता आहे. तेवढं तरी करू दे देवा. संत संगतीचा लाभ तरी दे. नरगे मुक्ती धन संपदा संत संग देईस. आयुष्यभर तुझी सेवा करेल. अजून काहीच नकोय परमात्मा. तू मला दिलंयस याची कृतज्ञता माझ्या आयुष्यात राहते. म्हणा सुंदर नामचिंतनाचा अट्टहास आज या तोकडे कुटुंबियाच्या माध्यमातून गंगा भागीरथी गीताबाई तोकडे यांच्या सेवा निवृत्ती निमित्त हा सुंदर सोहळा सगळंच कुटुंब त्यांचं आप्तेष्ट मंडळी सोयरे धायरे मंडळी. मी पुन्हा एकदा सांगते की आजचं संकीर्तन म्हणजे कृतज्ञता आहे. आजचं संकीर्तन म्हणजे त्यांनी केलेल्या उपकाराची जाण आहे. फेडू शकत नाही पण जाणीव तर ठेवू शकतो की नाही. आणि ती जाणीव म्हणजे हा सोहळा आहे. आणि अर्थात ज्यांच्या नावातच त्याग आहे त्यांनी आयुष्यभर कुटुंब सांभाळलं. आईबापानं ठेवतानाच नाव सीताबाई ठेवलंय. ज्यांनी रामाचा संसार सांभाळलाही आणि स्वतःच्या सत्वासाठी त्यागही केला अशी ताकद ज्या देवीत होती त्यांचं नाव ज्या आईच्या नावाला जोडलं गेलं ते आपल्या लेकरा बाळांचा संसार आपल्या लवकुशाला वनात का होईना पण बापाचा आदर करायचं शिकवणार यात काय नवलंय दादा. कारण नावातच सीता आहे त्याच्यामुळे तो विषयच नाही आहे. अगदी डोक्यावर पदर कपाला सामर्थ्यवंत कंद. अगदी माणसाने आजी म्हणावं की असं डोळ्यासमोर यावं असं स्वरूप. त्यामुळे त्यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त हा सोहळा. आता पांडुरंग परमात्म्याचं नामचिंतन घ्यायला तुम्हाला थोडीशी मोकळीक. आता काय नाही फक्त पंढरी आळंदी एवढंच करायचं महाराज. ते बाकीचं सांभाळतील सगळं. आजपर्यंत खूप केलं. आमची तन्वीच्या माध्यमातून माझ्याकडे या कुटुंबाशी संपर्क किया या कुटुंबाशी नातं जोडण्याचा अधिकार मिळाला. गेली 1.5 वर्ष झालं ती माझ्याकडे आहे. माझ्या संस्थेमध्ये शिकतीये. अर्थात आजींची नात आहे आणि ती माझ्याकडे आहे. त्याच्यामुळं माझं या कुटुंबाशी नातं जोडलं गेलं, कौटुंबिक नातं जोडलं गेलं. आमचा तन्वीचा भाऊ अगदी अगदीकपणे ही सेवा केली. घेतल्यापासून खूप दिवसापूर्वी ही सेवा घेतलेली आहे. सेवा घेतल्यापासून होईपर्यंत बिचाऱ्याच्या जीवात जीव नसेल. हा ना सगळं असं म्हणजे पोटात काही खाल्लं बी का नाही देव जाणे महाराज बरं का. इतकी धावपळ आणि त्यात पाऊस पडला इतकं टेन्शन आलं असं माझ्याच जीवाला माहिती महाराज. इतकी नम्रता स्वभावामध्ये सगळंच कुटुंब अगदी सामर्थ्याने त्यांना साथ देत आहेत. त्यांच्या बहिणी असतील सगळी मंडळी अगदी गोडपणे ही सेवा करतायत. खरंच तुमच्याकडनं समाजानं शिकावं की ज्या व्यक्तिमत्वानं आपल्यासाठी कष्ट केलं त्या माणसासाठी तो जिवंत तोपर्यंत सोहळा करावा हे तुमच्याकडनं शिकावं. मेल्यावर कोण बघतं दादा देव जाणे. पण तुम्ही असताना एवढ्या अगदीकपणे हा सोहळा उभा केलाय. खरंच परमात्म्याची कृपा आहे तुमच्या कुटुंबावर की ही बुद्धिमत्ता तुम्हाला लाभली की तुम्ही हा सोहळा करावा.
भाग्यवान माणसं आहात तुम्ही सगळं कुटुंब. चरणावर साष्टांग दंडवत तुमच्या. सुंदर गायनाचार्य हरिभक्तपरायण गोरख महाराज असतील, हरिभक्तपरायण आमच्या गतीरताई असतील. अगदी गोड महाराष्ट्रात नामांकित असणारं नाव. जगाच्या मालकानं सरस्वती कंठात वासवावी इतकी सुंदर ताकद, इतकी सुंदर वसलेली सरस्वती तेवढ्या साधनेनं तपश्चर्यानं तुम्ही मोठी केलीत, वृद्धिंगत केली. चरणावर साष्टांग दंडवत तुमच्या. त्याचबरोबर आदिती तिचे देखील मनस्वी आभार. हरिभक्तपरायण संतोष महाराज, संतू बुवा, अगदी चरणावर साष्टांग दंडवत तुमच्यापे. तुम्ही माझ्यापेक्षा ज्ञानाने अधिकाराने सामर्थ्याने मोठं असणारं व्यक्तिमत्व, तरी माझ्या कीर्तनाला सामर्थ्याने साथ केली, हाच तुमच्या मनाचा मोठेपणा. चरणावर साष्टांग दंडवत तुमच्या. सगळे टाळकरी असतील, तन्वी देखील माझ्यासोबत आली. भक्ती असेल तिचे देखील मनस्वी आभार. विनेकरी आई असतील, उपस्थित तुम्ही सर्व आप्तेष्ट सोयरेधारी मित्रमंडळी असतील, चरणावर साष्टांग दंडवत तुमच्या. उत्कृष्ट मृदुंगवादक हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर महाराज आमचे खूप दिवसांपूर्वी सेवेला साथ करण्याचा योग आला होता. या नाशिक भागामध्ये जे अखंडितपणे सेवा करतात, महाराष्ट्रात वृद्धिंगत असणारं नाव ज्ञानेश्वर महाराज. शिवनिर्मित असणारा मृदंग तांडवासारखी वाजवायची ताकद तुमच्या बोटांमध्ये आहे. माऊली तुम्हाला असंच मोठं करू, माऊलींच्या प्रार्थना. चरणावर साष्टांग दंडवत तुमच्या. सुंदर सिस्टीम, दादांचे मनस्वी आभार. अगदी गोड आवाज दिला. माऊली तुम्हाला तुमच्या व्यापारात यशस्वी करो. असाच तुमच्या सिस्टीम कीर्तनाला लागो, गरजेचे. कारण कीर्तनाला समरूप असणारी सिस्टीम आहे तुमची. कीर्तनात फार धांगडधिंगा लागत नाही आणि ते तुम्हाला कळावं इतकं सुंदर तुमचं नेतृत्व आहे. त्यामुळं तुम्हाला तुमच्या यशस्वीतेसाठी मनस्वी शुभेच्छा. चरणावर साष्टांग दंडवत तुमच्या. तुम्ही सगळे मायबाप, कॅमेरावाले दादा तुमचे मनस्वी आभार. बिचाऱ्या कॅमेरावाल्यांचं लय अवघड असतं. ते अख्ख्या महाराष्ट्राचा फोटो काढतो, पण त्याचाच फोटो काढाय कोणी नसतो. त्या बिचाऱ्याला सांगावं लागतं, धर कॅमेरा, इथं बटन दाब, इथं बटन दाब. आणि येत नसतं ना पुरुषाला. केशव बाबा सांगतात, कॅमेरावाला म्हणजे कॅमेरा सब तेरा. अगदी निस्वार्थी असणारे व्यक्तिमत्व, त्यांचे देखील मनस्वी आभार. सगळी सगळी खारीचा ना खारीचा वाटा ज्याचा या कीर्तनात आहे. व्यासपीठावर सांगते, तो पंढरीचा बाप त्याचं कल्याण केल्याशिवाय सोडणार नाही, ज्यांनी हा सोहळा उभा केलाय. त्या प्रत्येकाचे मनस्वी आभार ज्यांनी हा सोहळा उभा केलाय. कौतुक आहे या कुटुंबाचं. आणि खरं सांगू का दादा, लोक म्हणतात देव नसतो. अजून किती तुम्हाला अनुभव द्यायचे की देव असतो. तुम्ही बाकीचं काही ठेवलं असतं तर मरणाचा पडला असता. फक्त कीर्तन आहे म्हणून गप येतो, झाल्यावर पडतो की नाही बघा. हे अवघड आहे हो दादा. खरं सांग का, देवानं पावसाचं खातं माझ्या हातात द्यावं, मी सगळा महाराष्ट्र सुधरवील. पांडुरंगानं फक्त माझ्याकडे पाऊस द्यावा, मी असं शास्त्र काढील ज्याच्या गळ्यात माळ त्याच्याच वावरात पाऊस. हो ना, आई शपथ. जे सोमवारी खातं त्याचं जळलं पाहिजे, जे एकादश करते त्याचं फुललं पाहिजे माणूस. पण देव माझ्यासारखा नाही हो. उच्च नीच काही निर्णय भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखून या. माझा देव सकळांचे येते आहे अधिकार, असंच जगवतो बघा. आणि कदाचित त्या स्वभावामुळे आम्ही देवाची कृतज्ञता बाळगत नाही. देवा तुझ्याविषयी प्रेम असू दे, हे प्रेमच आम्हाला वैभव देणार आहे. आयुष्यभर तुझ्या सीतामाई आईनं हा संसार आपल्या खांद्यावर पेलवला. यशस्वीरित्या त्यांची रेल्वेतली ती नोकरी परिपूर्ण केली. आणि अगदीकपणे आता इथून पुढे त्यांचा संसार त्यांना सांभाळायचा आहे. पांडुरंग परमात्म्याने बळ देव, माऊलींच्या प्रार्थना. तुम्हा सगळ्यांचे मनस्वी आभार. माझ्याकडनं काही चुकलं असेल तर क्षमस्व. बरीच माणसं म्हणतात, तुम्ही काय फुकट ज्ञान सांगता का, तुमचं घ्यायचं कशाला, तुम्ही पाकिट घेता. ओके नाही, कधी विचार करता का आम्ही त्याचं काहीतरी थोडंफार करत असू ना. मी गेल्या वर्षी शिक्षण संस्था उभी केली. एकही रुपये कोणाची देणगी न घेता, हाताला कधी पावती पुस्तकाचा स्पर्श न लावता. सरकार अनुदान, ट्रस्ट असं काहीच नाही. शहरा